लोकांच्या जीवनामध्ये जीवनमान उंचावण्यासाठी याचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्हावा आणि म्हणून योग्य ते मार्गदर्शन लोकांपर्यंत जावं. आणि आजचा जो काळ आहे हा विज्ञानवादी लोकांचा काळ आहे, विज्ञानवादी दृष्टिकोन आहे आणि शास्त्र विज्ञानाला पूरक आहे. मग विज्ञानाची सांगड आणि अध्यात्माची सांगड घालून आमच्या जीवनावर होणाऱ्या परिणामावर, कारण कसं असतं ना की या पंचमहाभूतांमध्ये आम्ही वावरतो आहे आणि आमच्या शरीरात देखील पंचमहाभूत आहे आणि या पंचमहाभूतांशी संबंधित आमचं ज्योतिषशास्त्र देखील आहे. मग या सर्वांची सांगड घालून ह्या ऊर्जेची एका सकारात्मक दिशेनं वाटचाल व्हावी म्हणून मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. या शास्त्राच्या बद्दल अनेक मतमतांतरे असू शकतात, पण आज विज्ञानाचा काळ आहे. विज्ञानाला अनुसरून एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तर आकाशगंगेतील चंद्राच्या स्थितीवरून समुद्राची भरती उठी ही वेळेवर ठरते आणि या पंचांगाच्या आधाराने आम्ही घडणारं चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण वर्षा आधी मांडू शकतो. या सगळं म्हणजे हे पूर्णपणे पवित्र शास्त्र आहे आणि या शास्त्राला त्याची पवित्रता टिकवून समाजाला ते मार्गदर्शक कसं होईल आणि ते समाजाला मार्गदर्शन करत असताना समस्याग्रस्त लोकांची समस्या दूर करून त्यांचं देखील जीवनमान कसं उंचावे आणि त्यातून स्वतःचं भलं करत असताना समाजाचं भलं त्यातून कसं करता येईल हा एक मानस डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून ज्योतिषशास्त्राच्या दिशेने मी वळलो आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय. शास्त्र अथांग आहे, शास्त्राची खोली मोजता येणार नाही. आपण जेवढा अभ्यास करू तेवढा अभ्यास कमी आहे, पण त्यात जास्तीत जास्त अभ्यास करून समाजासाठी हे कसं उपयुक्त होईल. आणि आज अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्यांवर मात करण्यासाठी किंवा त्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी ज्योतिष हा एक मार्गदर्शक म्हणून काम करत असतो. ज्योतिष कुणाचंही भाग्य बदलवू शकत नाही, परंतु मार्गदर्शकपणे तो नक्कीच मार्ग दाखवू शकतो की येणाऱ्या अडचणींवर कशा प्रकारे आपण मात करू शकतो किंवा त्यातून आपण काही उपाय करून किंवा वेगळ्या दिशेने जाऊन आपण त्या आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचू शकतो. हेच ज्योतिषशास्त्राचं एक तत्व आहे. मी पुन्हा सांगेल, कुठलाही ज्योतिषी आपलं भाग्य बदलवू शकत नाही, मात्र तो आपल्याला मार्गदर्शक म्हणून एक आपल्याला मार्गदर्शन करू शकतो आणि त्यातून आम्ही आमच्या समस्यांवर उपाय मात्र नक्कीच करू शकतो. शास्त्र पवित्र आणि परमपवित्र शास्त्र. या शास्त्राच्या मर्यादा आहे. मर्यादा म्हणण्यापेक्षा काही आचारसंहिता ज्योतिषाने स्वतःला घालून घेणं गरजेचं आहे. मूळ उद्देश ज्योतिषशास्त्र शिकण्यामागचा जो आहे किंवा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यामागचा आहे की समाजाची सेवा यातून आपल्याला करता यावी, सामाजिक बांधिलकी आपली जपल्या यावी आणि म्हणून समस्याग्रस्त जो कोणी व्यक्ती असेल, जो कोणी असेल ज्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, या शास्त्राचं मूल्य होऊ शकत नाही, पण आणि ते करूही नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कधी देखील आजच्या काळाला अनुसरून समर्पक असं आपल्यालाही योग्य वाटेल असं मूल्य आपण देऊन ही सेवा घेऊ शकतात. त्यात बंधन असं कुठलं नाही आहे, पण साहजिक आपणच आपला विचार करावा आणि आजच्या सगळ्या काळाच्या अनुसार या सल्ल्याचं योग्य ते मूल्य आपणच ते ठरवावं आणि आपणच ते, कारण यातून येणारा जो काही आर्थिक भार आहे तो वैयक्तिक माझ्या विकासात तर कामात पडणारच आहे, पण आम्ही सामाजिक देखील काही कामं या निमित्ताने करत असतो. त्याची वाच्यता करू नये. आपण जे करतोय ते सामाजिक काम करत असताना ह्या हाताचं दान ह्या हाताला कळू नये असं आपलं शास्त्र म्हणतं.
म्हणून त्याची वाच्यता मी करणार नाही, पण नक्कीच सामाजिक कामामध्ये देखील यातून येणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग आम्ही दरवर्षी कटाक्षानं समाजासाठी तो वापरात यावा म्हणून खर्च करत असतो. आणि मुळातच मला माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे. आणि आमचे सद्गुरू म्हणतात की समाजाची सेवा करत असताना त्याचं मोजमाप केलं जाऊ नये, पण खरंच गरजवंताला आपल्याकडून मदतीविनाशिवाय जाऊ नये. आणि त्या तत्वाला अनुसरून मी या शास्त्राचा उपयोग समाजासाठी आणि माझ्यासाठी करणार आहे. म्हणून ज्याला समस्या असेल त्यांनी मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण येऊ शकता. येताना मात्र फक्त फोनवर वेळ घेऊनच या. नसलं तरी आपल्या सद्विवेक बुद्धीने आपण, आणि त्या शास्त्राचं मूल्य आपण ठरवू शकत नाही, शास्त्र परमपवित्र आहे, तरी देखील आपल्या सद्विवेक बुद्धीने जे काही परमेश्वराच्या इच्छा असेल त्याप्रमाणे ते आपण, आपल्याला जी काही समाधान प्राप्त होईल त्यानुसार आपण ते भक्तिमूल्य आपण त्या ठिकाणी